आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळावं आणि त्याचं करिअर घडावं ही प्रत्येक पालकाची इच्छा असते आणि त्यासाठी ते प्रयत्नही करत असतात। पण तुमचा मुलगा महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असेल तर असाही प्रश्न आपल्यासमोर येतो। राज्यामध्ये एका बाजूला महानगरपालिकेच्या शाळा बंद होत असतानाच ही गर्दी तुम्ही पाहता ही कोल्हापुरातल्या महानगरपालिका शाळेची म्हणजे जरगनगर परिसरात असणाऱ्या या शाळेत ॲडमिशन मिळावं यासाठी हे पालक या परिसरात आलेले आहेत। उद्या पाडवा आहे आणि पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला आपल्या मुलाला याच शाळेमध्ये ॲडमिशन मिळावं असा आग्रह आणि हट्ट देखील या पालकांचा आहे। अनेक पालक इंग्रजी माध्यमांमध्ये सेमी इंग्लिश मीडियममध्ये आपल्या मुलांना घालतात, त्यांचं करिअर घडवण्याचा प्रयत्न करतात। मात्र कोल्हापुरात अशा देखील शाळा आहेत ज्या शाळांमध्ये मराठी जरी शिकवलं असलं तरी उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं आणि मुलांना घडवलं जातं। त्यामुळेच कदाचित महाराष्ट्रातलं हे पहिलं उदाहरण असेल की महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रात्री हे पालक या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। ही केवळ गर्दी नाही आहे, त्यांच्या पायाकडे जर बघितलं तर तिथं नंबरिंग आहे, त्यांना काउंटिंग दिलेलं आहे। त्या पद्धतीने हे सगळे त्या काउंटला उभारलेले आहेत आणि आपल्या मुलाला रीतसर व्यवस्थित एका रांगेतून ॲडमिशन मिळावं यासाठी प्रशासनाला हे सर्व पालक मदतसुद्धा करताना दिसत आहेत। काही कुपनचं वाटप या ठिकाणी चालू आहे, कुठलाही गोंधळ या ठिकाणी होऊ नये अशा पद्धतीनं इथं नियोजन सुरू आहे। आपण काही पालकांशी सुद्धा बोलणार आहोत की त्यांचा याच शाळेमध्ये ॲडमिशन मिळावं असा आग्रह का आहे आणि या शाळेचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही कशासाठी उभारला इथे? मी माझ्या मुलीचं पहिलीचं ॲडमिशन घ्यायला इथं आलेले आहे। महानगर शाळा म्हटली की माणसांचा दृष्टिकोन काय होतं, महानगर शाळा असली की बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो का महानगरपालिकेत सुविधा नसतात किंवा शिक्षकांचं लक्ष नसते। खरं ह्या शाळेचं म्हटलं तर शिक्षक ही स्वतःहून आपुलकीने मुलांना शिकवले जातात। त्याच्यामुळे मी माझा मुलगाही 6वीपर्यंत इथे शिकला आहे, म्हणजे आहे आत्तासुद्धा। ह्याच्यावरनं मी आता माझ्या मुलीचं इथे ॲडमिशन आहे, कारण की एवढ्या शाळेमधनं जर बघितलं बाकीच्या ज्या शाळा आहेत त्याच्या शाळेमध्ये आणि ह्या शाळेमध्ये खूप फरक पडला। त्या अनुभव याच्यावरनं मी इथं आता ॲडमिशनसाठी आले, कारण का मला दुसरीकडेही घालता आलं असतं। पण माझ्या मुलाचं जे पुढचं जे आहे ते बघून, कारण का शिक्षक काय करतात मुलांकडनं करून घेतात, असं सांगायला लागत नाही पालकांना की शिक्षकांना तुम्ही करा किंवा घ्या वगैरे, हे स्वतःहून आपली मुलं म्हणून त्यांच्याकडनं करून घेतात। म्हणून मी मुलीचं ॲडमिशन केलं। याच शाळेमध्ये काय ॲडमिशन पाहिजे? नेहमी तर ऐकून आहे जरगनगर शाळेचं, त्यामुळे आम्ही इथं घालायसाठी आमचा हट्ट असा आहे। का तुमचा का आग्रह आहे? आम्ही शाळेबद्दल चांगलं पहिल्यापासून ऐकत आलो आहे आणि शाळेनं पण चांगलं नियोजन केलं यावेळी ॲडमिशन प्रोसेससाठी। आणि बघितलं तर सगळ्या पेपरमध्ये वगैरे शाळेचं नाव आहे, मुलं पण चांगली मेरिटमध्ये येतात, त्यामुळं आम्ही याचा आग्रह करतो आहे सगळेच। आणखी काही पालक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।